जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर यश हे हमखास मिळतं. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सागर बोयटे सर हे आहेत. कारण सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील हिंगणगावसारख्या एका छोट्याशा खेड्यातून पुण्यामध्ये येत त्यांनी उद्योग विश्वात एक नावलौकिक मिळवलेला आहे. तर त्यांच्याकडून आपण त्यांच्या ह्या यशोगाथा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर नमस्कार सर, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. मी सागर बोयटे, हिंगणगाव खेड्यातील शेतकऱ्याचा मुलगा. माझ्याकडे पैसे पाणी नव्हते. आईवडिलांनी दिलेले जे संस्कार आहेत हेच माझ्या पाठीशी होते. आणि सगळ्या मुलांना आणि सगळ्या मंडळींना मी आव्हान करेन की आईवडिलांच्या संस्कारावर तुम्ही पुढे जा, तुम्हाला काही आयुष्यात कमी पडणार नाही. तर सर, तुमच्या संघर्षामध्ये नेमके काय काय तुम्ही संघर्ष केलात सुरुवातीच्या काळामध्ये? मित्रांनो, सांगायला आनंद वाटेल. संघर्ष म्हणलं तर माझ्या जीवनात खूप खडतर प्रवास होता. महाभयंकर खडतर प्रवास होता. इयत्ता 1ली ते 9वीचं शिक्षण करत असताना शेती ही फक्त आमची पाण्याखालची फक्त आणि फक्त 6 महिनेच असायची. एकदा का कांदे उगवले आणि ते मार्केटमध्ये विकले की 6 महिन्यानंतर आम्हाला पाण्याचा काहीही सोर्स नसायचा. पाण्याचे फुरफुटे कधी जातात तेच कळत नव्हतं. नंतर उत्पन्नाचं साधन आमच्याकडे काही नसायचं. अक्षरशः म्हणजे एसटीचा पास काढायलासुद्धा वडिलांना पैसे मागायचे म्हणजे लाज वाटायची. खरं ते नसायचेच. कुटुंबाचा गाडा ओढताना आईवडिलांनी काय सर्कस करावं लागत होती हे आम्ही आमच्या उघड्या डोळ्यानं बघत होतो. परंतु एकच जिद्द, चिकाटी आणि आईवडिलांनी दिलेले संस्कार, ह्याच जिद्दीवर मी आज इथपर्यंत पोचलो आहे. ज्यावेळेस शेतात काहीच नसायचं त्यावेळेस थोडंसं पाणी असायचं, त्यावेळेस कुठं कोथिंबीर लावायची, वांगी लावायची, मिरच्या लावायच्या आणि त्याच झालेल्या टोपलीवर मिरच्या सायकलवर घेऊन गावात विकायच्या. अगदी जास्त उत्पन्न झालं तर ते हराभर घ्यायचं, आदरकीला जायचं, आदरकीला एस टी पकडायची आणि ते सातारच्या मार्केटमध्ये विकायचं. हे विकत असताना फक्त मी 7वीमध्ये होतो. परंतु त्यावेळेस माझे वडील बरोबर यायचे आणि मंडईमध्ये बसायचे. आम्ही दिवसभर काही पोटात तुकडा नसताना ते विकायचो. आईनं दिलेली भाकरी आणि भाजी खायचो आणि परत रात्रीचं 9-9:30पर्यंत आम्ही घरी पोचायचो. ही जी शिदोरी होती, हे जे संस्कार होते, हे माझ्या पाठीशी भरपूर होते. ह्याच्याच जिद्दीवर मी आज इथपर्यंत पोचलो आणि खरे कष्ट काय असतं ते शिकलो. आणि त्याच वेळेस मी जिद्द बांधली होती की आपल्याला काहीतरी बनायचं आहे, आपल्याला मोठं व्हायचं आहे, आपल्याला एक छानसं बिझनेसमॅन व्हायचं. त्याच वेळेस मी माझ्या मनाशी, माझ्या उराशी बांधलं होतं. बालपणी जे तुम्ही कष्ट केलं त्या कष्टाची तुम्हाला सवय लागली आणि त्या सवयीमुळेच आज तुम्ही इथपर्यंत पोचलात. मग कष्ट तुम्ही लहानपणीसुद्धा केलेत आणि आजपर्यंतसुद्धा करतच आलेला होतात, म्हणून तर तुम्ही आज इथपर्यंत पोचलात. सर, तुमच्या वडिलांविषयी काय सांगाल? वडील म्हणजे माझे विठ्ठल आहेत आणि आई माझी रुक्मिणी आहे. आई वडील दोघंही संप्रदायक आहेत. आमच्या घरात आज 23 वर्ष झालं वडील स्वतः पायी वारी करतात, आळंदी टू पंढरपूर. माझे आजोबासुद्धा माळकरीच होते. आणि मला अभिमान वाटतो, मला 4 चुलते आणि 3 आत्या आहेत. आणि आमच्या आयुष्याच्या किंवा कुटुंबाच्या वेलीवर मला एक भाऊ आणि एक बहीण आहे. बहीणसुद्धा आत्ता BA करते आणि भाऊ माझा BA झालेला आहे. ते सर्व करत असताना, शिक्षण घेत असताना माझं शिक्षण कुठंतरी अधुरं राहत होतं. म्हणून भाऊ स्वतः अगोदर सर्व्हिसला लागला गुजरातमध्ये. आणि वडिलांना सांगितलं, वडिलांना आम्ही आवडीनं भाऊ म्हणतो, भाऊ माझा धाकटा भाऊ मला नाना म्हणतो, नाना तुझ्या शिक्षणासाठी मी गुजरातला जातो, तुला इंजिनिअरिंग पूर्ण करायचं तर ते पैसे लागणार आहेत आणि आपल्याला ते पुरणार नाहीत. म्हणून तो त्याचं स्वतःचं 1 वर्ष राहिलेलं अर्धवट शिक्षण सोडून तो गुजरातला गेला आणि तिकडे नोकरी करत करत त्यानं मला तिकडून पैसे पाठवायचा प्रयत्न केला. त्यावेळेस मी डिप्लोमा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. ते बारामतीमध्ये घेतलं. ॲडमिशन घेतलं खरं, परंतु वर्षाची फी त्या काळी 4,550 रुपये होती आणि एवढं भरणं सहज शक्य नव्हतं. शेतीमधलं उत्पन्न फार कमी असायचं. वडील कधी 1000 रुपये मिळव, कधी 500 रुपये बनव असे आले की ते मला पाठवायचे. मग आम्ही ते भरायचो. परंतु एप्रिलला शेवटी परीक्षा असायची आमची. एप्रिलला जोपर्यंत पेपर लिहितो त्यापर्यंत खाली येऊन मला 2-3 वेळा विचारायचे की पेपर चालू असतानाच मला खाली आणायचे, एक अर्ज भरून घ्यायचे आणि राहिलेली फी कधी भरणार आहोत म्हणून त्याच्यावर सही घ्यायची.
अशा वेळेत माझे 10 ते 15 मिनटं जायचे आणि माझा पेपर कमी लिहिला जायचा. अशासुद्धा वेळेतून मी बाहेर पडलेलो आहे. असं शिक्षण करत असतानाच मला एक मित्र भेटला, योगेश भनगे त्याचं नाव आहे. ज्यावेळेस 6ला शाळा सुटते, कॉलेज सुटतं, त्यावेळेस मी घरी जायचो, फ्रेश व्हायचो, 7:30पर्यंत रिक्षा स्टँडवर यायचो, 7:30 ते 11 वाजेपर्यंत रिक्षा चालवायचो आणि जेवढे काय पैसे मिळाले ते मित्राला द्यायचो. त्याच्यापोटी मित्र मला कुठं कॉलेजमध्ये काय लागू त्याच्यासाठी ते पैसे द्यायचा आणि दर महिना पैसे एसटीचा पास तो काढून द्यायचा. अशा हालाकीचे शिक्षण मी काढलेलं आहे. असं शिक्षण करत करत मी आज इथपर्यंत पोचलेलो आहे. सर इंजिनिअरिंगला तुम्ही ॲडमिशन घेतलं इथपर्यंत सर्व दर्शकांनी सुद्धा ऐकलं, पण इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण कसं काय केलं? खरं आहे, पहिलं वर्ष तर सुटसुटीत गेलं, परंतु दुसऱ्या वर्षाची फी होती त्यावेळेस 5,650. पहिल्या वर्षी तर सुटलं, दुसऱ्या वर्षाची फी फक्त 500 रुपये ॲडमिशन घेऊन भरली आणि ॲडमिशन चालू झालं. परंतु आता फी भरायची तर दिवाळीपर्यंत काहीच फी नाही भरली. दिवाळीला कांदे गेल्यानंतर वडिलांनी मला 1,500 रुपये दिले, ते 1,500 भरले, 2,000 अशी फी कंप्लीट केली. परंतु आता राहिली होती 3,650. भरायची कशी? मग मित्राने एक मेस चालवली होती. आप्पासाहेब पवारांचे एक कॉलेज आहे माळेगाव कॉलनीमध्ये, त्या कॉलनीची मेस चालवायला घेतली. ती मेस चालवत असताना मित्राबरोबर गाडीवर रिक्षाने जे लागणारा मेसचं मटेरियल आहे ते तिथं नेऊन संध्याकाळी पोच करायचं, सकाळी परत लागणाऱ्याला माल तिथं पोच करायचा आणि तसंच कॉलेजवर जायचं. असं करत असताना मित्र किंवा मित्राची आई थोडेफार मला पैसे द्यायची. त्याचा गणवेश घ्या, शूज घ्या आणि राहिलेली कॉलेजची फी भरायचा प्रयत्न करायचो. असं करत असताना मग शेवटची फी भरली एप्रिलमध्ये फी भरत असताना परत मला परीक्षेला मधनं उठवून आणायची, अर्जावर सही घ्यायची, मग पेपर द्यायचा. मग अशा वेळेस ती फी परत वडिलांनी थोडी देऊन मी पूर्ण केली. असं सेकंड इयर झालं. आता राहिलं TY. थर्ड इयरला तर ॲडमिशन घ्यायचे, ॲडमिशनला पैसेच नव्हते. तावरे सर म्हणून होते, तावरे सर आमचे चांगले जवळचे होते. त्यांनी स्वतःच्या खिशातले 1,000 रुपये भरले. त्यावेळेची फी जरा वाढली होती, काहीतरी 7,000 रुपये झाली ती. ते म्हणले मला तू कधीही दे. ॲडमिशन तर झालं, TYला ॲडमिशन घेतलं. नेहमीचाच प्रॉब्लेम, दिवाळीला बरोबर कांदे विकले की वडिलांनी 3,500 रुपये परत भरले, 4,500 भरले. आता राहिलेले पैसे मग काय, मित्राची रिक्षा चालवायची, रिक्षामध्ये महिन्याचा पास, लागणाऱ्या वस्तू आणि एक मॅथची ट्युशन लावली होती, त्यांची फी. असं करत असताना 11 वाजेपर्यंत रिक्षा चालवायची, थोडे अजून 2 तास जास्त चालवली आणि त्याच्यामध्ये 3,000 मिळवले आणि ते 3,000 मी शाळेची कॉलेजची राहिलेली फी भरली. सर असा हा एवढा संघर्ष आपला चालू होता जीवनात, त्यातून तुम्ही आता हिंगणगावसारख्या एखाद्या छोट्याशा शहरातून पुण्याकडे यायचा कसा काय निर्णय घेतलात? हा निर्णय आमचा एप्रिल आणि 23 तारखेला परीक्षा संपली की माझा मित्र होता अभिजित भोसले म्हणून, तो डॉक्टर धुमाळांचा भाचा होता फलटणमधला. तो नेहमी माझ्यावर बसमध्ये असायचा. त्याच्या माझं अगोदरच बोलणं झालं होतं की सागर आपल्याला पुण्याला जायचं आहे. पण ह्याच्या अगोदर आम्ही इंटर्नशिपला पुण्यात आलो होतो सेकंड इयर कंप्लीट झाल्यानंतर. त्यावेळेस त्याच्याच घरी राहिलो होतो आम्ही. त्यावेळेस मनात खूप जिद्द वाटली होती. टेल्को कंपनीत आम्ही विजिटला गेलो होतो, ST डेपोमध्ये विजिटला गेलो होतो. त्यानं आम्हाला सिंहगडावर फिरायला नेलं होतं. मग दांडेकर ब्रिज ते पार नांदेड सिटीपर्यंत ती जी निसर्गाची छाया होती, ती पूर्ण वाडानं झाडं, रस्ता पूर्ण असा ऊन लागणार नाही, दोन्ही बाजूनं वडाची छान झाडं, पुणे तिथं काय ऊन आहे. आणि त्या वडाच्या सावलीतून आम्ही सिंहगडला निघालो. ती जी माझ्या डोक्यात छाप बसली की आपल्याला ह्या निसर्ग सौंदर्यातच कामाला यायचं आहे. आणि ज्यावेळेस ट्रेनिंगला आलो तेव्हा टेल्कोचं पाहिलं होतं, दापोडीचं वर्कशॉप बघितलं होतं. त्यावेळेसच जिद्द म्हणली की अभि काही कर पण आपल्याला पुण्यात सर्व्हिसला लागायचं. पुण्यात कोणच मित्र नाही. त्यावेळेस अभिनं डोक्यात घेतलं काय का असं नाही, ह्या पोराला मी पुण्यात आणणार. 23 तारखेला दुपारी 2ला पेपर संपला. तो अगोदरच तयारी करून आलता, माझ्या घरी आला, म्हणलं चल आपण जाऊया. त्यानंच मला पुण्यात आणलं, त्याच्याच रूमवर नेलं, त्याच्या आईवडिलांची ओळख करून दिली. 1 महिनाभर त्याच्याच रूमवर राहिलो. त्यानंच स्वतःची गाडी दिली. आणि विशेष म्हणजे त्याची नोकरी अगोदरच लागली होती का तर त्याच्या काकांची ओळख होती त्या कंपनीमध्ये. मग त्यानेही मला इंटरव्ह्यूला बोलवलं. माझा इंटरव्ह्यू फेल झाला का तर माझ्याकडे गाडी नव्हती.
त्यामुळं ते म्हणले तुमचा इंटरव्ह्यू ओके झाला आहे, पण तुम्हाला गाडी हवी आहे तरच आम्ही तुम्हाला सर्व्हिसला घेऊ. आता आली पंचायत, काय करणार. मग आबीच्या वडील आणि आई म्हणली की ताईची गाडी आहे तोपर्यंत तू महिनाभर वापर. मग मी ताईची गाडी महिनाभर वापरली. तरीसुद्धा अभिजित काय शांत बसला नाही. आम्ही त्या मालकाच्या घरी गेलो, त्या बॉसच्या घरी गेलो. आबीनं माझ्यासाठी त्या बॉसचे पाय धरले, सोडायला तयार नाही. म्हणला जोपर्यंत ह्या मुलाला सर्व्हिसला घेत नाही, माझ्या मित्राला सर्व्हिसला घेत नाही, मी पाय सोडणार नाही. का तर हे मुलगा खूप चिकाट आहे, माझा मित्र आहे, जिद्दी आहे आणि प्रामाणिक आहे. ह्याला नोकरीवर घ्या, एका महिन्यात मी गाडीची व्यवस्था करतो. आणि खरंच ते पाटील सरांनी मला दुसऱ्या दिवशी कामावर बोलावलं. तिथनंच माझ्या यशाची यशोगाथा सुरुवात झाली. पण पुण्यानं तुम्हाला लगेच स्वीकारलं नाही ना, त्यासाठी तुम्हाला कित्येक हालापेष्टांना सहन करावं लागलं आहे. खूप 2 महिने एवढे हालाकीचे गेले मित्रांनो, कुणालाही अशी परिस्थिती येऊ नये असं मला वाटतं. पहिल्या महिन्यात मला गाडी घेणं झालंच नाही. महिनाभर नोकरी केली, त्याच्यावर राहिलो, सगळं झालं. रास्ता पेठत राहायचो. माझा जॉब होता दापोडीला एका स्कूटरवर बसून जायचो एका मित्राच्या, आणि संध्याकाळी जिकडं काम असेल तिकडून बसने यायचो. एक टाईम जेवायचो मित्रांनो. संध्याकाळचं जेवण माझ्या नशिबात नव्हतं. सकाळी ज्या कंपनीत कामाला जायचो त्या कंपनीचे लोक मला जेवायला देत असले तर जेवायचं, नाहीतर तेही उपाशी पोटी एखादा वडापाव खायचा. दिवसभर काम करायचं, रात्री घरी यायचं. रात्री घरी आल्यानंतर माझा एक मित्र होता, रूममेट होता, दास म्हणून. त्याचं नाव दास होतं. सोनाराचं काम करायचं, तो चांदी सोनं वगैरे घडवायचं. त्या मुलाबरोबर रात्री वेळेत आलो तर त्याच्यावर जेवायचं, नाही तर एखादा वडापाव खाऊनच झोपायचं. कारण एवढा पगारच नव्हता, भागत नव्हतं. रूमचं भाडं भागत नव्हतं, जायचे यायचे पैसे भागत नव्हते. दिवसभर फिरायला लागायचं. कंपनी पैसे द्यायचे पण नवीन होतो, त्यामुळं पहिल्याच महिन्यात 1 महिना कंप्लीट झाली की माझी नोकरी सुटली. आता परत पुढचं पाऊल सुरुवात. मग तो दास मला रोज सकाळी नाश्ता द्यायचा आणि रोज 20 रुपये 30 रुपये खिशात द्यायचा. मग सागर भोईटे फाईल घ्यायचे आणि कंपनी शोधत बसायचे. असंच शोधत 8-10 दिवस गेले. कंपनी कुठं, नोकरी कुठं मिळाना. हताश झालो, परंतु जिद्द होती, चिकाटी होती, काय नाही काहीतरी करायचं. संध्याकाळी आलो की परत दासबरोबर जेवायचं, गप्पा मारायच्या, परत झोपायचं. सकाळी 30 तारा. मग एक जुना मित्र भेटला. त्यानं संजय खराडे म्हणून होते. त्यांनी माझ्या काकांच्याकडे चिठ्ठी ठेवली होती की मी कामाला लागले, तू इथं ये. कारण तो अगोदर आला होता, त्याला मी इंटरव्ह्यू घ्यायला लावला, पण त्याचा इंटरव्ह्यू फेल झाला माझ्या इथे. त्यामुळे तो परत गावी गेला होता आणि एका ठिकाणी तो लागला होता. त्याच्यानंतर तो ट्रेनिंगला गेला आणि त्यांनी चिठ्ठी ठेवली काकांच्याकडे, तू ये म्हणून. ती चिठ्ठी मला मिळाली. दुसऱ्या दिवशी आनंदानं नाश्ता केला दासबरोबर. परत ती फाईल घेऊन कोथरूडपर्यंत गेलो. दशभुजा गणपतीपर्यंतच बस होती, ती पुढं जायची बस, पण तिथंच उतरलं. तिकीट तेवढंच होते, पैसे तेवढेच होते. चालत 5:30च्या दरम्यान कंपनीत गेलो. तो बोलता येत नव्हतं. मालक समोर बसले होते. त्यावेळेस नशीब असं, एका पायात 7 नंबर चप्पल होती स्लीपर आणि एका पायात 8 नंबर चप्पल होती. का, ज्या रूमवर राहायचो त्या रूमवर पोरं हे हॉटेलमध्ये सर्व्हिस करणारी पोरं होती. ते कोणी कोणाचं घालून जायचं, चोऱ्या माऱ्या व्हायच्या. अशा परिस्थितीमध्ये सर असं वाटलं नाही की आता बस झाला संघर्ष, हे पुणे आपल्याला काय सामावून घेणार नाही, आपण आपल्या गावाकडे जावं आणि शेती करावी? खूप वाटायचं, कारण घरी काय कमीच नव्हते, जेवणाचं काय कमीच नव्हतं. जेवण किंवा काम किंवा आनंद हा फार भरपूर होता. पण पुण्यात आलो आहे, जिद्दीनं आलो आहे, काहीतरी गाडायचं होतं. त्यासाठी खूप वाटायचं, पण नाही, जिद्द सोडली नाही. दास त्यावेळेस मित्र मला म्हणायचा, अरे मैं तो आसाम से आयो भैया, तू तर इधर काय क्यों डरता है, मैं तेरे साथ, असं बोलायचं. असं बोलल्यावर मला एक उत्स्फूर्त मिळायची. तोच एक चांगला मित्र होता की फार प्रेम होतं त्याचं माझ्यावर. काही नाही, गेलो कंपनीत. सर म्हणले, अरे कशाला आला आहेस? म्हणलं, सर माझा मित्र येतं संजय खराडे, त्याच्यासाठी आलो आहे. अरे तो तर ट्रेनिंगला गेला आहे. बरं, म्हणलं सर त्याच्याशी बोलायचं होतं म्हणून आलो आहे. पण धाडस कुठं होतं की मला नोकरीला ठेवा म्हणून. परत मी पायऱ्या उतरत गेलो. परत त्या सरांच्या काय मनात आलं, त्या सरांचं नाव होतं आणि त्या घडवणाऱ्या सरांचं नाव होतं जयंत कशळीकर. MK सर्व्हिसचे ते ओनर होते. M फॉर मालशी आणि K फॉर कशळीकर. फार प्रख्यात व्यक्ती होते आणि ते माझे आदर्श होते. त्यांनी परत मला बोलवलं आणि म्हणले, तुला नोकरी हवं आहे का? हां म्हणलं, सर मी नोकरीसाठीच आलो आहे. तर म्हणले, बोल किती पगार घेणार, काय शिकला आहेस? म्हणलं, डिप्लोमा ॲटोमोबाईल झालो आहे सर. तर त्यांचीही मुलं त्यावेळेस ॲटोमोबाईलला होती. ते म्हणले, तुमचा मॅथ सुटला आहे का? म्हणलं, सुटला आहे सर, माझा मॅथ चांगल्या मार्कानं सुटला आहे. ते म्हणले, किती पगार घेणार? तेव्हा काही समजत नव्हतं. मी म्हणलं, संजयला दिला तेवढाच द्या सर. ते हसले, माझ्याकडे बघितलं. ठीक आहे म्हणले, ये म्हणले, सोमवारपासून तू ये. आणि काय डोक्यात आलं, शनिवारचा दिवस होता तो. आणि परत निघालो, तो परत बोलून घेतला, अरे तू राहतोयस कुठं? म्हटलं, सर रास्तापेठेत असं असं लॉज आहे, तिथं सगळं राहतात, तिथं राहतोय मी. तू हे काम कर,
भाऊराव म्हणून एक मुलगा होता. भाऊराव इकडे रे, त्याच्याकडे लक्ष दे, तो सगळं साहित्य घेऊन इथं येईल, तू इथंच वाट बघ, त्याची राहायची सोय तुझ्याबरोबर केली. एवढं भारी वाटलं सर, एवढं भारी वाटलं. मी ज्या ठिकाणी राहत होतो ना, तिथं शनीचं मंदिर होतं. गेल्या गेल्या मारुतीला पाया पडलो. म्हणलं ज्या माणसानं मला राहायची सोय केली आणि पोटाची सोय केली. फार आनंदी होतो त्या दिवशी. तसाच गेलो बसनं गेलो, दासला भेटलो, जेवण केलं त्याच्याबरोबर आणि ते साहित्य घेऊन परत दास माझ्याबरोबर त्या कंपनीपर्यंत आले. मग आमचा प्रवास चालू झाला. भावरानं मला रूमवर नेलं. छोटीशीच रूम होती, परंतु सुंदर होती. काय टेन्शन नव्हतं. पोटाला अन्न मिळालं, राहायला छत मिळालं. मग तिथं किती दिवस काम केलं सर? तिथं सर मी 4 वर्ष काम केलं. 4 वर्ष काम केलं. मग त्याच्यानंतर मग परत कोणाकडे काम केलं पुन्हा तुम्ही? ग्रीव्जचे ॲथोराइज डीलर जे आहेत तिथं मी पहिले 3 महिने काम केलं. नंतर मला ट्रेनिंगला त्यावेळेस 2 वर्षाचं ट्रेनिंग असायचं ग्रीव्ज डिझेल इंजिनमध्ये. त्यावेळेस राहायचंसुद्धा ग्रीव्ज कंपनी चांगले फ्लॅट्स देत होती. सगळ्या ऑल इंडियामधून डीलरचे ट्रेनिंग इंजिनियर तिथं ट्रेनिंग घ्यायला यायचे. तुम्ही तर पहिल्यापासून कामच करत आलात, म्हणजे जसं गावावरून आलात पुण्यामध्ये तसं कामच करत होतात. स्वतःची एक आपली कंपनी असावी, आपलं स्वतःचं काहीतरी प्रोडक्शन असावं, असं तुम्हाला केव्हा वाटलं? अशी जी जिद्द होती ना, ज्यावेळेस मी कंपनीत सर्व्हिस करत होतो, परंतु कंपनीत सर्व्हिस करत असताना गुरुवारी सुट्टी असायची. मग गुरुवारी मी आमच्या डीलरला सांगायचो, सर मला सुट्टी आहे तर मला ह्याकडच्या साईड देत जा. मग मी लोणावळा खोपोली ह्याच्या साईड घ्यायचो. जे सर्व्हिस इंजिनियर एकच साईड मारायची, त्यावेळेस मी 3 साईड मारायचो. लोणावळा, खोपोली आणि तळेगाव ह्या 3ही साईड करून मी परत रूमवर यायचो आणि ह्या तिघांचा रिपोर्ट मी सरांना पाठवायचो. सर माझ्या गुरुवारचे 3ही साईड झालेले आहेत, त्यामुळं पैसे कंपनीचे वाचायचे आणि मला 2 पैसे मिळायचे. TADA त्यावेळेस त्या काळातला TADA 300 रुपये मिळायचा. त्यावेळेस जायच्या याचा खर्चावर राहून उरून मला 200 रुपये राहायचे. मग ते 200 रुपये साठवून मी महिन्यात एकदा तरी गावी जायचो. त्यासाठी मी दर गुरुवारी काम करायचो. म्हणजे सोमवार ते बुधवार कंपनीचं काम, गुरुवारी आमच्या कंपनीचं काम, परत शुक्रवार शनिवार ग्रीव्जचं काम. कंटिन्यू काम करत राहिलो आणि शिकत घेतलो, आत्मसात करत गेलो. ज्यावेळेस मी पूर्ण आत्मसात केलं हे सगळं, त्यावेळेस डीलरकडे कंप्लीट 3 वर्ष सर्व्हिस केली. डीलरकडे सर्व्हिस करत असताना मला सोलापूर एरिया भरपूर दिला होता. सोलापूर एरिया दिला तर मला 150 जनरेटर माझ्या अंडरमध्ये होते. त्यावेळेस BSNL होते, सगळे होते. असं काम करत असताना सरांचा पूर्ण विश्वास होता माझ्यावर. नंतर औरंगाबादला मला सेट केलं 1.5 वर्ष. एवढं काम करत असताना मला सगळंच मिळालं ना हातात. चलन, बिल, कोटेशन्स, PO, कस्टमरशी कसं बोलायचं, कस्टमरकडून ऑर्डर कशी काढायची, काम कसं करायचं, काम करून कसं घ्यायचं, हा सगळा अनुभव आम्हाला मिळाला. आणि आमचे दोन्ही सर, मालशे सर आणि जयंत सर फार हुशार होते. एक टेक्निकलमध्ये स्ट्रॉंग होते आणि कमर्शियलमध्ये फार स्ट्रॉंग होते. त्यामुळे ही सगळी विद्या त्यांच्याकडूनच मिळाली. सर पुण्यामध्ये तुम्ही आलात, पुण्यामध्ये आता तुम्ही स्थायिक झालेला होता, तुम्हाला 4 पैसे मिळू लागलेले होते. मग अशा वेळेस तुम्ही मग फॅमिलीसाठी काय केलं किंवा कुटुंबासाठी काय करत होतात? मी ज्यावेळेस पुण्यामध्ये सेट झालो, नोकरी चांगली चालली होती, मला फिरायला लागायचं. नाशिक, सोलापूर, औरंगाबाद ठिकाणी जावं लागायचं. पण सोलापूरला जात असताना घरी जायचो, मग घरची परिस्थिती बघायचो. मग मी आईबाबांना सांगितलं, आता तुम्ही जास्त टेन्शन घेत जाऊ नका. मी सगळी घराची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे माझ्या अंगावर घेतली. बहीण शिकत होती, भाऊ गुजरातला सर्व्हिसला होता. पण काम करत असताना जळगावमध्ये काम करत होतं प्लासर इंजिनचं, रेल्वेचं. ते इंजिनचं काम झालं. त्याच फोरमनला विचारलं, अरे इथनं सुरत जवळ आहे का? ते म्हटलं सर जवळ आहे, ह्याच गाडीत जा सुरतला. मी तसं सुरतला गेलो, भावाला भेटलो. भाऊ तिथं मॅनेजर होता, त्याच्या हाताखाली 35 जणांचा स्टाफ होता. परंतु स्वतःलाच स्वयंपाक करायला लागायचा, स्वतःलाच कंपनी बघायला लागायची. रात्री 12-12 वाजेपर्यंत थांबायला लागायचं. आमदानी तितकशी अशी नव्हती की एवढं काम करून त्याला मिळायला अशी. म्हणून विचार केला की आता आपल्याला ह्याला डेव्हलप केलं पाहिजे, अगोदर ह्याला पुण्यात आणलं पाहिजे. मी पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर 1-1.5 महिन्यानं मी विचार केला आणि त्याला बोलवून घेतलं. त्याला बोलवलं, त्याला पहिले सेट केलं पुण्यात. मग आम्ही दोघे एकत्रच राहिलो. मग माझा बारामतीचा एक ज्यांच्या घरी मी शिकलो, त्यांचा थोडा धाकटा मुलगा, तो सुद्धा पुण्यामध्ये सर्व्हिसला होता. मग त्यालासुद्धा माझ्याच रूमवर आणलं. म्हणलं आपल्याकडे आहे रूम, तू इथंच ये. मग आम्ही 3 भाऊ एकत्र राहिलो आणि संजय खराडे म्हणून एक मित्र होता, तोही एकत्र राहिला. कालांतराने काम चांगलं चाललं होतं, घरची परिस्थिती चांगली चालली होती, उत्पन्नाची बाजू जोरात झाली होती, कारण भांडवल तयार झालं होतं, मी भांडवल देत होतो. त्यामुळं घरची परिस्थिती छान झाली होती. परंतु परत नियतीनं घाला घातला.
मी चाकांचं काम कंप्लीट केलं आणि घरी परत येताना मला ॲक्सिडेंट झाला. अपघात झाला तुमचा? अपघात झाला. ज्या कंपनीत कामाला गेलतो त्याच कंपनीच्या एका मॅनेजर त्याच गाडीवर पाठीमागे येत होतं. त्यानंच मला उचलून हॉस्पिटलला ॲडमिट केलं. मी बेशुद्ध अवस्थेतच होतो. पण त्यांनी ओळखलं. जाणीव कशी असती की त्या माणसाकडे मी 2 वर्षे दर महिन्याला जायचो, पण त्याला माझा स्वभाव माहीत होता. त्याने ॲडमिट केलं. आमच्या बॉसला फोन केला. मी शुद्धीवर आलो. तोपर्यंत पाय माझा प्लास्टरमध्ये होता. हे सगळं करत असताना कुणालाही सांगितलं नाही. माझे भाऊजी तर कार सर्व्हिसला होती. ते रात्री 1:30 वाजता आले. त्यांना बघितलं. मग 2 दिवस थांबलो आम्ही, पुण्यात आलो. परंतु हीच योग्य वेळ होती का आता आम्ही दोघंही जेवण वगैरे तिघांचं जेवण फक्त बाहेरच होतं. मग मी आई वडिलांना सांगितलं की आता फॅमिलीला पाठवा इकडे. मग माझी मिसेस आणि माझी बहीण पुण्यात आली. मग आम्ही एक फ्लॅट घेतला. मग आम्ही गुण्यागोविंदानं राहायला लागलो. पुण्यामध्ये तुम्ही आता नोकरी व्यवस्थित करत होता. मग आपण उद्योजक व्हावं किंवा एखादी आपण कंपनी स्थापन करावी असं तुम्हाला नेमकं केव्हा वाटलं आणि ती नेमकी तुम्ही चालू केव्हा केली? कसं झालं, 4.5 वर्ष कंपनीला खूप योगदान दिलं, खूप काम केलं, मनापासून काम केलं. परंतु आता वाढत्या महागाईमुळे आम्हाला परवडत नव्हतं. आमचं कुटुंब मोठं होतं. त्याला लागणारा सगळा खर्च भागत नव्हता. म्हणून एक मनाशी जिद्द बाळगली आणि नोकरीमध्येच असलेल्या एका व्यक्तीला म्हणलं नाही आपण आपल्याला बिझनेस चालू करायचा, आपण स्वतः बिझनेस चालू करूया. तेही म्हणला बरोबर आहे तुझं, चल मी तुझ्या जोडीला आहे. मग त्यांनीही साथ दिली. अशा वेळेस 2000मध्ये माझ्या कंपनीचा उगम झाला. कंपनीचं नाव काय ठेवायचं तर म्हणलं चला आपण ए फॉर कॅपिटल अल्फाबेटिकल ए बरोबर येते, सेकंड बी येते, म्हणून AB सर्व्हिसेस असं नाव आम्ही ठेवलं. ए म्हणजे गणेश अनिल आनेराव. हे माझे बरोबर सर्व्हिस करत होते, परंतु माझ्या अगोदर 6 वर्ष कंपनीत होते. मी माझ्यावरून ते 3 वर्ष सिनियर होते. त्यांच्यानंतर आम्ही दोघांनी कंपनी स्थापन केली. एकाच गाडीवर दिवस फिरायचं, काम करायचं, काम शोधायचं, अशी परिस्थिती चालू झाली. 2000ला ज्यावेळेस कंपनी टाकली त्यावेळेस पहिला आमचा जॉब असेल तर कात्रज बोगद्यातील बोगदा तयार करताना अर्धा बोगदा झालता आणि अर्धा बोगदा बाकी होता. एक कंप्लेंट कोणाकडून तरी आली की बाबा हे इंजिन जोडणार का. आता आम्ही ग्रीवचे सर्व्हिस इंजिनियर, पण आम्हाला कंप्लेंट आली किर्लोस्करची. पण आम्ही दोघांनी म्हणलं नाही जोडू, काय अडचण नाही. आणि खरंच तुम्हाला सांगतो 48 तास रात्रंदिवस मी आणि माझे पार्टनर ते इंजिन जोडत होतो. इंजिन जोडून झालं, चालू केलं आणि नंतरच आम्ही 48 तासानंतर घरी पोचलो. त्यावेळेस जी अमाऊंट मिळाली होती ती अमाऊंट होती 11,000 आणि त्या 11,000मध्ये आम्ही आमच्या कंपन्याची स्थापना केली. आमचा त्यावेळेस ते पेपरवर्क पूर्ण केलं, एक रजिस्ट्री केली आणि छोटं मोठं काय वस्तू लागतील कंपनीला त्या विकत घेतल्या आणि इथून आमच्या कंपनीचा प्रवास चालू झाला. सर आज किती वर्ष झाली तुमच्या या पार्टनरशिपसाठी? माझ्या कंपनीला आता 25 वर्ष झाली. माझे पार्टनर म्हणजे आनेरावजी खूप हुशार आणि मातब्बर व्यक्ती, खूप अनुभवी आणि ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये स्ट्रॉंग. जसा धंदा वाढत गेला तसं मी त्यांना म्हणलं तुम्ही आता ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळा, तुम्ही फक्त अकाउंट सांभाळा आणि तुम्ही कंपनीतच थांबत चाला. माझं मार्केटिंगचं स्किल चांगलं होतं, त्यामुळे 2001पासून ते 2025पर्यंत मी वेगवेगळ्या कंपनीचे ॲथोरायझेशन घेत गेलो, डीलरशिप घेत गेलो आणि आज ह्या गोष्टी सांगायला अनुभव किंवा मला छान वाटेल. आज 2024मध्ये 2023मध्ये मला भूषण पुरस्कारसुद्धा मिळाला. पण एस्कॉट 3S कुबाटा कंपनीने 3S डीलरशिप दिली, म्हणजे सेल, सर्व्हिस आणि स्पेअर. आणि आता आपण गेले 2 वर्षापासून मी त्या कंपनीशी निगडीत आहोत. आज आम्ही कंपनी ज्यावेळेस 2000ला चालू केली त्यावेळेस फक्त टर्नओव्हर हार्डली 1 ते 1.5 लाखाचा होता, पण आजचा टर्नओव्हर आमचा 6 ते 7 कोटीचा आहे. आमच्याकडे कमीत कमी 27 जणांचा स्टाफ आहे. हा स्टाफ हँडल करताना कोविडमध्ये 19 ते 2020मध्ये आम्ही लोकांना घरी बसून परिपूर्ण पगार दिला, त्यांचीसुद्धा आम्ही सोय लावली. आम्ही कधीही कोणाचं नुकसान नाही केलं. अशा पद्धतीतून, अशा जिद्दीतून आम्ही पेटलेले आम्ही दोघंही विद्यार्थी खूप गरीब परिस्थितीतून आज इथपर्यंत पोचलो आहे. आणि सर आज यशाच्या एवढ्या मोठ्या शिखरावरती असताना सुद्धा तुम्ही अजूनही तुमच्या स्टाफकडून आम्हाला समजते की सरांच्या गाडीमध्ये पाना वगैरे सर्व किट अवेलेबल असतं. सर कधीही अर्ध्या रात्री म्हटलं तरीसुद्धा कुठंही व्हिजिट द्यायला तयार असतात.
अगदी खरं आहे. मी ज्या समाजाचं काम करतो तिथं हॉस्पिटलाइज आहे, रेस्टॉरंट आहेत, हॉटेल्स आहेत, 22 मजलीची बिल्डिंग आहेत. जबाबदारी फार मोठी आणि ते जबाबदारी कुठल्या कंपनीचे डीलरशिप आपल्या नावावर आहे म्हणून देत नाही, तर ते सागर बोहिटे आणि गणेश आनेराव आहेत म्हणून काम देतात. म्हणून माझ्याही आणि सरांच्याही गाडीमध्ये नेहमी टूलकिट असते. रात्री 12ला फोन येऊ, 1ला फोन येऊ, आम्ही तत्पर तयार असतो. आमचा इंजिनियर जाऊ नाही जाऊ, इमर्जन्सीला आम्ही हार्डली 1 ते 1.5 तासात तिथं पोचतो, लोकांच्या कंप्लेंट पूर्ण करतो आणि जनसेट चालू करून ट्रायल देऊनच निघतो. ह्याच्यामुळं काय होतं आहे, एक कस्टमरबरोबरची जे बाउंडिंग आहे ते जबरदस्त आहे. त्यामुळं आम्ही कुणावर अवलंबून नाही की सर्व्हिस इंजिनियर आला नाही तर आम्ही तिथं आम्ही. सर, AB सर्व्हिसेसची स्थापना झाली, तुम्ही काम करायला सुरुवात केली, पण प्रत्येकाचा एक प्रवास असतो आणि त्या प्रवासामध्ये चढ उतार हे नेहमी व्यवसायामध्ये येत असतात. तर तुमच्या आयुष्यात असे कुठले प्रसंग आले का? खरं सांगायला म्हटलं तर हे आनंदाची गोष्ट आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार असतो, पण आम्ही दोघंही पार्टनर एवढे जिद्दी होत ना, रात्र दिवस काहीच धरलं नाही. म्हणजे जेवण काय असतं हे सुद्धा आम्हाला काम करण्याच्या वेळेस सुचत नव्हतं. एकदा का इंजिनवर गेलो तर ते इंजिनचं काम परिपूर्ण करेस्तोवर आम्हाला भूक ताण काही लागत नव्हतं. आम्ही लोकांच्या गरजा वेळेत पूर्ण केल्या, कमी पैशात केल्या आणि दिलेला माल हा परफेक्ट आणि कंपनीचाच दिला. त्यामुळे त्या लोकांचा विश्वास एवढा अतोनात झाला. त्यामुळं त्याच व्यापाऱ्यांनी आमचं नाव इतकं पुढं नेलं की त्यांनी त्यांच्या मित्राला सांगितलं, ह्या दोघांना पकडा, AB सर्व्हिस छान काम करतं, ह्यांच्याकडून काम करून घ्या. त्यामुळं ॲटोमॅटिकली आमचा व्यवसाय कधीही मागं पडून बघितला नाही. आम्ही कंटिन्यू हा ग्राफ चढता होता आणि अजूनसुद्धा आहे. अजूनसुद्धा स्वप्न आमचं पुढं जायचं. त्यामुळं आम्हाला कधीही कमतरता भासली नाही. आज यशाच्या शिखरावरती असताना सुद्धा आज दोघांच्याही गाडीमध्ये टूल बॉक्स असतो. आणि हे एक चांगली बाब आहे, कारण का आपण जेव्हा कमिटमेंट करतो तेव्हा ते आपल्याकडे बघून ते लोक आपल्याला काम देतात. त्यामुळं आपण त्यांना तत्पर सेवा देणं हे काम असतं. सगळ्यात महत्त्वाचं सांगेन, 2000पासून जो स्टाफ माझ्याबरोबर आहे तो आजसुद्धा ते इंजिनियर, आजसुद्धा अकाउंटिंग, आजसुद्धा HR, आजसुद्धा मार्केटिंग माणसं माझ्याकडे, तेच लोक माझ्याकडे कार्यरत आहेत. ह्याच्यावर मी तुम्हाला आनंदानं सांगेन, ती लोक माझ्याबरोबर खुश आहेत. त्यांना मी सगळं देतो म्हणून ते माझ्याबरोबर आहेत. म्हणून हे कुटुंब म्हणून मी ह्या कंपनीला बघतो. म्हणून AB सर्व्हिसेस आज ह्या मुकाम पे आहे. सर, कोरोनासारखी जेव्हा महामारीची परिस्थिती निर्माण झाली तर त्यावेळेस तुमचा रोल नेमका काय होता? तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळली? कोविडच्या काळामध्ये आम्ही सगळेजण पुण्यातच होतो. AB सर्व्हिसचा स्टाफ बी पुण्यात होता, परंतु आम्ही झूम मीटिंग लावायचो. झूम मीटिंगवर आम्ही आमच्या इंजिनियर लोकांची, त्यांच्या फॅमिलीची चौकशी करायचो. कुणाला काय लागतं आहे का, मेडिसिन लागतं आहे का, कुणाला किराणा माल लागतो आहे का, ते परिपूर्ण त्यांच्या घरी कसं पोचल हा प्रयत्न करायचो. कोविडमध्ये हॉस्पिटल जास्त झालते आणि हॉस्पिटलला लागणारे जनरेटर हे उपलब्ध होते, परंतु त्यांना लागणारी सेवा आम्ही स्वतः द्यायचो. का तर इमर्जन्सी आम्हाला पासेस मिळाले होते, बँका चालू होत्या, तुम्हाला सांगतो हॉस्पिटल चालू होते. त्यावेळेस आमचे इंजिनियर आणि मी स्वतः पासेस मिळाले होते, आमच्या पार्टनरही पास मिळाले होते. तर आम्ही राजगुरुनगरपर्यंत जाऊन बँका, हॉस्पिटल यांना सेवा दिली आणि आमच्या सर्व स्टाफला 6 महिन्याचा पगार घरी बसून दिला. आणि आम्ही व्हिडिओ कॉलनं त्यांच्या फॅमिलीकडे बघायचो की बाबा तुम्ही चांगले आहात ना, काळजी करू नका, घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्हाला कधीही काय लागू, हॉस्पिटल लागू, काय किराणा माल लागू, काही लागू, ह्या गोष्टी आम्ही परिपूर्ण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तो स्टाफ आज गेले 25 वर्ष माझ्याबरोबर आहे. सर, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. तर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या अर्धांगिनीचा काय साथ होती, तिचा रोल काय होता, हे जरा थोडं सांगितलं तर बरं होईल. खूप सुंदर प्रश्न विचारला, जिव्हाळ्याचा आहे. माझ्या अर्धांगिनीचं नाव आहे पल्लवी आणि ती नावानेच पल्लवी, परंतु तिची आई नेहमी सांगायची की ही मुलगी ज्या मुलाच्या संसारात जाईल त्या संसारात ती भरगच्च असं श्रीमंती घेऊनच जाईल, लक्ष्मी घेऊनच जाईल. आणि तिचं हे प्रत्येक ज्वलंत उदाहरण आहे. जसं माझं लग्न झालं तसं ही लक्ष्मीच्या स्वरूपातच आली. मला तेव्हापासून आत्तापर्यंत कशाचीही कमतरता नाही आणि माझ्या व्यवसायामध्ये माझ्या कुटुंबाच्या पाठीमागे अगदी ती ढालीसारखी उभी राहिली. व्यवसायातसुद्धा वेळोवेळी ती स्वतः BCom असल्यामुळे अगदी
तंतोतंत आणि करेक्ट अकाउंटचं मार्गदर्शन करते. पत्नीची साथ तर तुम्हाला या व्यवसायामध्ये मिळतेच, परंतु तुमच्या मुलांचं तुमच्या व्यवसायाप्रती असणारं त्यांचं आकर्षण किंवा त्यांना तुमच्या व्यवसायामध्ये होत असलेली मदत याविषयी काय सांगाल? माझ्या संसाररूपी वेलीवर 2 मुलं आहेत. पहिली आहे मुलगी प्राप्ती. प्राप्तीनं ICICचं शिक्षण 10वीपर्यंत पूर्ण केलं. नंतर ती आता फाईन आर्ट्स करते आणि भरतनाट्यममध्ये तिनं विशारद कंप्लीट केले. भरतनाट्यम करत असताना स्पर्धात्मक परीक्षा देण्यासाठी तिनं दुबईला 1 नंबरचं बक्षीस मिळवलं आणि आत्ता विशारद 2मध्ये ती प्रगती करते. आणि मुलगा आहे स्पंदन. स्पंदनला मी माझ्या पावलावरच पाऊल ठेवण्यासाठी इलेक्ट्रिकल डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं आहे. झील कॉलेजला तो आता 2nd इयरला आहे. त्याने ICICमधूनच शिक्षण पूर्ण केलं आहे. तो आत्ता डिस्टिंक्शन 2nd इयरला डिस्टिंक्शनमध्ये आहे आणि तो आत्ताच वेळोवेळी माझ्याबरोबर मिटिंगला येतो, कंपनीमध्ये येतो, पार्टनरांशी बोलतो, सर्व्हिस इंजिनियरबरोबर साईटवर जातो आणि मार्केटिंगला ज्यावेळेस मी जातो त्यावेळेस तो नेहमी माझ्या पाठीशी लागतो. पप्पा मला यायचं आहे, तुम्ही काय बोलताय, कसं बोलताय, कशी ऑर्डर क्लोज करताय, इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये काम कसं करताय किंवा कॅल्क्युलेशन कसं करताय हे मला शिकायचं आहे. त्यामुळे तो धडाडीनं कंटिन्यू माझ्याबरोबर असतो. सुद्धा तुमच्या व्यवसायाप्रती तेवढा सिरियस आहे. सर, व्यावसायिक म्हणून तर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये सर्वोच्च स्थानावरती पोहोचलाच होतात, परंतु सामाजिक कार्यामध्ये तुमचा नेमका सहभाग कसा होता? सामाजिक कार्य करत असताना सर मी पुण्यामध्ये लायन्स क्लबचा एक मेंबर आहे. 2010पासून आज 2025पर्यंत मी लायन्स क्लबमध्ये हिरिरीने काम करतो. हे काम करत असताना लायन्स क्लबमध्ये आमच्याकडे आता मी पुणे फूडचा प्रेसिडेंट आहे. मागच्या वर्षी झोन चेअरपर्सन होतो. ह्या वर्षी प्रेसिडेंट असताना 23,000 स्क्वेअर फुटामध्ये आमचं मोठं हॉस्पिटल तयार होतं आहे सारसबागच्या कॉर्नरला. त्या हॉस्पिटलमध्ये आपण डायलिसिस सेंटर, कॅन्सर अवेअरनेस, आय स्क्रीनिंग, डोळ्याचे मोफत ऑपरेशन अशा सुविधा आहेत. हे करत असताना आपण मूकबधिरांची शाळा, इथं साई सेवा म्हणून एक शाळा आहे, तिथं त्यांना आपण अनुदान देतो. तिथल्या मुलांच्यामध्ये आपल्या मुलांचा वाढदिवस साजरा करतो, त्यांना लागणाऱ्या वस्तू देतो, त्यांना लागणाऱ्या किराणा माल भरून देतो, त्यांना लागणाऱ्या आपण एज्युकेशनच्या वस्तू देतो. असं कंटिन्यू कार्य चालू असतं. आमचे पुणे आय क्लब फाउंडेशनच्या तर्फे दर महिन्यात जवळजवळ 60 ते 70 कॅटरॅक्टचे ऑपरेशन मोफत होतात आणि आज प्रत्येक महिन्याला. आणि आज ती संस्था आज 23,000 स्क्वेअर फूटमध्ये आम्ही काम करणार आहोत. आपण काम करत असताना समाजाचं काहीतरी बांधिलकी आहोत म्हणून मी ही गोष्ट सांगायला नाही पाहिजे. मी 2 मुलांना, अनाथ मुलांना आज BE शिक्षणचे पूर्ण करत आहोत. पण मी त्यांचं तुमच्यासमोर नाव नाही घेणार. ते एका साई सेवा संस्थेमध्ये ते कार्यरत आहेत आणि चांगल्या लेवलला काम करतात. शैक्षणिक दत्तक घेतलेलं. बरोबर, ते करत राहतो. दुसरी गोष्ट, खेडेगावातली किंवा आपल्या गावची काहीतरी नाळ बांधलेली असती म्हणून मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेमध्ये आज आपण 4 टॉयलेट ब्लॉक बांधून द्यायची जबाबदारी पुणे फूड क्लबनं घेतलेली आहे आणि त्याचं सँक्शन बी झालं आहे. पुढच्या 2 महिन्यामध्ये आपण ते काम पूर्ण करत आहोत. असं करत असताना समाजात मला भाषणाच्या खूप आवड आहे. तर माझा पुणे फूड क्लब आहे तर 49 वर्ष पूर्ण झाले. 1ली ते 10वीपर्यंत जे विद्यार्थी आहेत खेडोपाडी पुण्यातील ह्या सर्वांना आपण एक विषय देतो आणि त्या विषयावर त्यांनी 3 मिनटं बोलण्याच्या स्पर्धा आहे आम्ही नेहमी सदाशिव पेठेमध्ये घेत असतो. त्याच्यातून निवडून आलेले जे विद्यार्थी आहेत फर्स्ट आणि सेकंड ह्यांचं एक चांगल्या ठिकाणी आपण परत भाषण घेतो आणि चांगल्या माणसाकडून आपण त्यांचा सत्कार करतो. त्याला लागणाऱ्या वस्तू आपण त्यांना देतो आणि मुवमेंट देतो. आणि हे करत असताना आमचा ह्याच महिन्यामध्ये ब्लड कॅम्पचा विषय आहे. कमीत कमी क्रिकेटची टीम, डॉक्टरांची टीम, मित्रमंडळ, तळजाई टेकडी अशा ठिकाणी जाऊन आम्ही कमीत कमी 100 ब्लड कसे गोळा होईल ह्याच्यावर प्रयत्न करत आहोत आणि ह्याच महिन्यात तो प्रोजेक्ट आहे तो आम्ही परिपूर्ण करणार आहोत. सर, उद्योगभूषण हा ज्यावेळेस पुरस्कार त्यावेळेस तुम्हाला मिळाला तर त्यावेळेस तुमच्या वडिलांच्या भावना नेमक्या कशा होत्या? वडिलांच्या बाबतीत सांगता झालं तर त्या 3 स्टार हॉटेलमध्ये वडील आनंदाने अगदी भावूक झाले होते. ते स्वतःच उभे राहिले आणि स्वतःच अशा टाळ्या वाजवत होते. डोळ्यात त्यांच्या आसू उभं राहिली होती. त्यावेळेस मला फार गहरून आलं की असं वाटलं त्यावेळेस की
ह्याच्यासाठी केला होता हा अट्टास. भाऊंच्या माझ्या वडिलांच्या डोळ्यात जेव्हा अश्रू पाहिले तेव्हा फार म्हणजे त्यांना फार आनंद झाला होता की माझ्या पोरानं करून दाखवलं, माझ्या मुलानं करून दाखवलं, एका शेतकऱ्याच्या मुलानं करून दाखवलं. आणि ते एकटेच उठून अख्ख्या सभागृहामध्ये टाळ्या वाजवत होते. मग जीवनाचं सार्थक झाल्याचं समाधान तुम्हाला मिळालं. अगदी करेक्ट, अगदी करेक्ट. सर, एवढं सगळं करत असताना तुम्ही आता नवतरुण जे आहेत, जे या क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात, तर त्यांना नेमका काय संदेश द्याल? नवयुवकांना एवढाच छान संदेश देईन मी की कुठल्याही पॅकेजच्या पाठीमागे न धावता एखाद्या स्मॉल इंडस्ट्रीमध्ये काम कसं करायचं, तिथल्या सगळ्या गोष्टी कशा आत्मसात करायच्या आणि आपल्याला नोकरी न करता व्यवसाय करायचा आणि व्यवसाय उभं करून आपल्याला लोकांना नोकरी द्यायची, हा संदेश मी नवयुवक तरुणांना देऊ इच्छितो. सर, आज यशाच्या शिखरावरती तुम्ही आहात आणि तुम्ही जो इतका संघर्षमय प्रवास केलेला आहे, तर मागे वळून पाहताना सर नेमकं कसं वाटतं? खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. जिव्हाळ्याचा प्रश्न आहे हा. मागे वरून जर बघत असेल तर मी ह्या यशाच्या शिखरावर चढत असताना ज्यावेळेस मी पाठीमागे बघतो त्यावेळेस मला माझे आईवडील विठ्ठल रुक्मिणीच्या रूपात दिसतात. त्यांनी दिलेले संस्कार हे माझ्या पाठीशी उभे राहतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी जर हिंगणगावामधून बारामतीतच आलो नसतो तर इंजिनियर घडलो नसतो आणि इथपर्यंत पोचलो नसतो. तर ते माझे ताई आणि दादा, माझे चुलते, ह्यांना मी कधीही विसरणार नाही. त्यांनीच मला घडवलं. माझ्याबरोबर भाऊ होते अविनाश आणि संतोष, ह्यांनी मला शिकवलं. आणि मित्र काय असतो हे मी फार जवळून बघितलं आहे. मित्र योगेश ह्यानेही मला साथ दिली आणि ज्या मित्रानं मला पुण्यामध्ये आणलं त्यालाही कधी विसरणार नाही. अभिजित भोसले, त्यानेही मला खूप मदत केली. आणि ह्या व्यवसायाच्या करत असताना जी मेन साथ दिली ती माझ्या पार्टनरांनी ए फॉर आनेराव यांनी. आणि मी खूप कष्ट केले, त्यांना मी कधीच विसरणार नाही. आणि इथपर्यंत पोचत असताना माझ्या अर्धांगिनीने, माझ्या भावाने, माझ्या वहिनीने, माझ्या मुलाने आणि मुलीने भरभरून साथ दिली. ते माझ्या पाठीशी होते म्हणूनच मी हे सर्व करत राहिलो. आणि आज ह्या उंचच्या शिखरावर त्यांचं नाव घेणं मला क्रमपात्र राहील. त्यांची साथ होती म्हणूनच मी आज इथपर्यंत पोचलो. त्यांना शतशः धन्यवाद.